शिवराज्याभिषेक दिन लहानपणापासून आपण ऐकत आहोत. शिवराज्याभिषेक दिन 16 हा साधारणतः 6 जूनला तारखेने येतो आणि तिथी येतो. आपण यावर्षी 9 जूनला आलाय आणि ज्या वर्षी शिवाजी महाराज सिंहासनावर आरूढ झाले होते, छत्रपती झाले होते, त्या दिवसाला आज 352 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि म्हणून या मंगल सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी सगळे एकत्रित आलो आहोत. काही महत्वाच्या गोष्टींवर फक्त प्रकाश टाकेल या कार्यक्रमाच्या आजच्या या दिवसाच्या दिनविशेषाच्या अनुषंगानं. आता सकाळी आल्याबरोबर महाराजांचा अभिषेक झाला आणि जी आरती झाली ती आरती आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही. सर्व क्रांतिकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर हे ज्यावेळेला पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत होते त्यावेळेला त्यांची मित्रमेळा नावाची संघटना होती. सगळ्या तरुणांना घेऊन त्यांनी त्यावेळेला इंग्रजांविरुद्ध बऱ्याच ऍक्टिव्हिटीज केल्या. 1905 साली विदेशी कपड्यांची होळी केली. पुढे सावरकरांचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळेला सर्व तरुणांना संध्याकाळी तुमच्या हॉस्टेलमध्ये त्यांच्यासोबत राहायचे, संध्याकाळी जेवणाच्या अगोदर ती सामूहिक ती आरती व्हायची. ती आरती ही आहे सावरकरांनी लिहिलेली आरती. त्या जोरदार टाळ स्वातंत्र्यवीर सावरकरांसाठी झाले. त्यातले जे शब्द आहेत आज राज्याभिषेक दिनाच्या अनुषंगाने जर त्या आरतीचा विचार केला तुम्ही, सावरकरांच्या साहित्याची भाषा ही थोडीशी आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे, पण त्याचा बारकाईने जर अभ्यास केला तरी कठीण नाही आहे. कारण शेवटी ते साहित्य वाचूनच देशभरातले क्रांतिकारक पेटून उठले होते. त्याच्यामध्ये एक कडवास आहे, मी सांगतो तो बघा. त्रस्त आम्ही दीन आम्ही शरण तुला आलो, परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो, साधू परित्राणाय दुष्कृती नाशाय भगवान भगवद्गीता सार्थ कराय. भगवान श्रीकृष्णांनी जे म्हटलं होतं की परित्राणाय साधूना साधू परित्राण विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे ज्या ज्या वेळेला या समाजातल्या दुष्ट प्रवृत्ती ऍक्टिव्ह होतील आणि जे सज्जन वृंद आहेत, साधू परित्राणाय म्हणजे सज्जन साधू माणसं सज्जन माणसं, या सज्जन प्रवृत्तींवर ज्या ज्या वेळेला घात होईल त्या त्या वेळेला मी अवतार घेईल, त्या त्या वेळेला मी जन्म घेईल. मला असं वाटतं आज या दिवशी आपण हे म्हणायला हरकत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्या दिवशी सिंहासन स्थापन झालं, खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज हे विष्णूचे अवतार होते आणि त्यांचं जे कार्य आहे ते त्या पद्धतीने राहिलं आहे. म्हणून तुम्ही आणि मी आज या ठिकाणी आपल्या आईवडिलांच्या नावासकट आणि कपाळावरच्या कुंकासकट हिंदू म्हणून बसलो आहोत. हे मला या ठिकाणी या हिंदू साम्राज्य दिनाच्या निमित्ताने सांगावं असं वाटतं. ज्यावेळेला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याच्या अगोदर 350 वर्षापर्यंत महाराष्ट्रावर राज्याभिषेकच माहिती नव्हतं या दक्षिण भारताला आणि या महाराष्ट्राला. शिवाजी महाराजांचं जर तुम्ही किल्ले बघितले तर शिवाजी महाराजांचे किल्ल्यांचे अर्धे किल्ले हयातच नाही आहेत, जे आहेत ते फार तटबंद्या पडलेले आहेत. फक्त एक टेंटेटिव्हली ओळखायला लागतं की इथे हे असेल तिथे ते असेल. आज रायगडाची परिस्थिती हीच आहे. पण तुम्ही जर उत्तर भारतातले किल्ले बघितले तर तिथे 1000 रुपये शेकडा रुपये तिकीट आहे, कारण त्यांचे किल्ले इंटॅक्ट आहे. त्यांच्या किल्ल्यावर कधी महाराणा प्रतापांचं आयुष्य संपल्यानंतर पुढे 14-15व्या शतकानंतर तिथे फारसा काही दारुगोळा आणि गोळीबार त्यांनी सहन केला नाही आणि म्हणून त्यांचे किल्ले इंटॅक्ट आहे, कारण ते सत्तेत होते आणि आपण संघर्ष करत होतो. हा त्यावेळेचा मूळ फरक आहे. शिवाजी महाराजांचा जन्म, शिवाजी महाराजांची शिवजयंती आपण करतो, संभाजी महाराजांची जयंती आपण यावर्षी मोठ्या प्रमाणात पूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्साहात साजरी केली. मला एवढंच वाटतं, म्हणजे मला जे सांगायचं आहे निमित्ताने कसं आहे की शिवाजी महाराजांचा इतिहास सगळीकडे उपलब्ध आहे. 15 मिनिटांमध्ये तो पूर्ण इतिहास सांगणार नाही, आपल्याला काही ते नवीन नाही. लहानपणापासून जसं आपण आई बाबा मम्मी पप्पा आजी आजोबा राम आणि कृष्ण हे नावं शिकतो तेव्हा अजून एक नाव शिकतो ते म्हणजे शिवाजी असतं. एवढ्या आपण त्या नावाशी युज टू आहोत. पण मला मुद्द्याचं या निमित्ताने जे सांगायचं खास करून जे तरुण मुलं इथे बसलेले आहेत की आपल्या हातामध्ये मोबाईल आहे. मोबाईलमुळे आपलं वाचन फार कमी झालेलं आहे. किंवा आपल्याला एक्झॅक्ट म्हणजे साधारण अफजल खान पहिले आला का शाहिस्ते खान पहिले आला हे देखील आपल्याला सिक्वेन्सनी माहिती नसतं शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं. याचं कुठेतरी आपण थोडंसं भान ठेवलं पाहिजे आणि या गोष्टी स्वतः आत्मसात केल्या पाहिजे. तिथे आता शिवराज्याभिषेक तो जो सोहळा असतो आपल्या शिवतीर्थावर आपल्या गांधीगेट जवळ तो फार उत्साह चालला होता. तो सगळं चांगलं वाटतं बघायला, फार आनंददायी आहे. पण प्रत्यक्ष त्या महापुरुषाबद्दल आपल्याला किती माहिती आहे किंवा त्यांच्या आयुष्यातून आपण काय घेतलं पाहिजे याची जागृती होण्याची आवश्यकता आहे. हे मला या निमित्ताने सर्व उपस्थितांना मला आवाहन करायचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण थोडंसं
त्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे की एवढे साहित्य लिहिल्या गेले, एवढ्या कलाकृती झाल्या, एवढे सिनेमे निघाले की त्यांचं नाव घेतल्याशिवाय कुठल्या राजकीय पक्षाचं काम होत नाही. असा कोणता महापुरुष असेल, असं काय असेल त्यांच्या आयुष्यामध्ये जे इतरांपेक्षा वेगळं आहे, याचा थोडासा गांभीर्याने आपण नागरिक म्हणून आणि या भारताचे रहिवासी म्हणून, महाराष्ट्राचे रहिवासी म्हणून आणि हिंदू म्हणून त्याचा अभ्यास केला पाहिजे. तरच आपल्याला त्या व्यक्तिमत्वाचं नाव घेण्याचा अधिकार आहे. आपण काय करतो, आपण महापुरुषांना देव करून टाकतो आणि मोकळ होऊन जातो. ते जन्मतः महान नव्हते, ते त्यांच्या कर्तृत्वाने कर्माने महान झालेले. आपणही त्यांच्यासारखे सामान्य माणसं आहोत. तर आपल्याला काही तलवारी घेऊन लढायचं नाहीये. आपण आपापल्या आयुष्यामध्ये त्या अनुषंगाने काय करू शकतो, त्याचं आचरण, त्यांच्या डिसिप्लिन म्हणजे संघटन कौशल्य किती मोठं गुण होतं त्यांच्या. सगळ्या जाती जमातींचे लोक त्यांच्या सैन्यामध्ये होते. सगळे प्रकारचे म्हणजे अगदी ज्याला जो गुण येत असेल तो महाराजांच्या चरणी आपल्या सगळ्या रयतेने अर्पण केला होता आणि त्याचा योग्य उपयोग महाराज करत असतात. जातीविरहित समाज उभा करणे, आपल्या जातीचा आपल्याला अभिमान असणं अतिशय स्वाभाविक आहे, ते दुमत नाही. पण ज्यावेळेला हिंदू म्हणून उभा होण्याचा विषय येतो त्यावेळेला आपण कुठेतरी आपल्या मनामध्ये थोडासा संभ्रम निर्माण होतो. या गोष्टीबद्दल मला थोडासा या निमित्ताने हिंदू साम्राज्य दिनाच्या दिवशी मला ही गोष्ट थोडीशी प्रकाशाने बोलावीशी वाटते. आपला अभिमान सांगणं म्हणजे काय दुसऱ्याला काही विचार दाखवणं किंवा त्यांच्या धर्माला शिवाय देणं अशाचा भाग नसतो. मला माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे, याचा तुम्ही इतरांच्या आई वडिलांचा सन्मान करत नाही असं होत नाही. आई आई असते, मातृभूमी मातृभूमी असते आणि आपला धर्म आपला धर्म असतो. ज्या वेळेला जी परिस्थिती त्यावेळेला आपण त्या सर्व गोष्टींसाठी लढायला तयार असलं पाहिजे. तर या अशा सोहळ्यांना, जयंत्यांना आणि पुण्यतिथींना काही अर्थ आहे. शिवाजी महाराजांनी एक एक माणूस जोडला म्हणजे एक एक माणूस म्हणजे एक एक इतिहास आहे, एक एक ग्रंथ आहे, एक एक माणूस त्यांना. तर त्या पद्धतीने आपण आपले शेजारी पाजारी नातेवाईक मित्र या सगळ्या लोकांशी आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे आणि त्यावेळेला जाऊन कुठे आपण त्या हिंदवी स्वराज्याचा जय जयकार करण्यास पात्र होऊ असं मला वाटतं. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा काही. तर हे शब्द आणि या ओळी या शिवाजी महाराजांच्या आयुष्याला अगदी चपखलपणे लागू होतात आणि त्या ओळी वाचत असताना त्यांचं जे सगळं जीवन कार्य आहे, त्याची जी काही गरिमा आहे, त्यातला जो काही संघर्ष आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. एक मुलगा म्हणून, एक बाप म्हणून, एक पती म्हणून आणि एक राजा म्हणून शिवाजी महाराजांचं काय कर्तृत्व आहे, त्यांचं काय भावना असतील या देखील आपण व्यक्ती म्हणून त्यांना समजून घेतलं. तर त्या महापुरुषाचा, त्या व्यक्तिमत्वाचा आपण संपूर्णपणे अभ्यास केला आणि आपल्या या 60-70 जे काही आपलं आयुष्य असेल व्यक्तीच्या, त्या आयुष्यामध्ये तो महापुरुष जर आपण संपूर्णपणे आत्मसात केला तर आपल्या आयुष्याला परिस्पर्श झाल्यासारखं होईल. एवढंच मी म्हणू इच्छितो. आपण सगळ्यांना हिंदू साम्राज्य दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद.